काय नेमका काल प्रकार घडला? हा जो प्रकार घडला याच्यामध्ये जो शुक्ला जो व्यक्ती आहे त्यांनी खूप सोसायटीमध्ये दहशत माजवलेली आहे. तो स्वतः एवढा स्वतःला मोठा समजतो की मी मंत्रालयामध्ये कामाला आहे, मी पोलिसांना कोणत्याही पद्धतीत म्हणजे विचारधारणा केली तरी मला त्याचे काही त्याच्यावर परिणाम करू शकत नाहीत. पोलिसांमध्ये जरी मी चौकीमध्ये गेलो तरी त्यांनी माझे काही वाकडं करू शकत नाही, असे सरळ सरळ शब्द त्यांनी वापरलेले आहेत. आणि तो इकडे सोसायटीमध्ये प्रत्येक वेळेला गाडी कुठेही लावणे, कुणालाही धमकावणे, सोसायटीमध्ये काही अपशब्द बोलणे, लेडीज बद्दल अपशब्द काढणे आणि त्यांची लेडीज सुद्धा आमच्या लास्ट इयरचा जो महाशिवरात्रीचा उत्सव झाला त्याच्यामध्ये त्या महाशिवरात्रीच्या कमिटीमध्ये मी कार्याध्यक्ष आहे. तर मला नंतर माझ्या कमिटीकडून कळलं की ह्याच्याच मिसेसनी रात्री 1 वाजता त्या शिवमंदिरामध्ये नको ते कारण सांगून तिकडे पूर्ण राडा करायचा प्रयत्न केला. म्हणजे आमचा जो अभिषेक चालला होता त्याच्यामध्ये खूप मोठा गदारोळ केला. त्यानंतर मग कमिटीतले काही सदस्य आल्यानंतर त्यांनी तो थांबवला. परंतु त्यांनी त्यावेळेलाही धमकी दिली आमच्या मंडळाला की तुम्ही माझं काही करू शकत नाही, कारण मी कुठल्या पदावरती काय आहे ते मी तुम्हाला त्या तशा पद्धतीने दाखवेल. तर ही कुठंतरी गोष्ट आता थांबली पाहिजे. आणि तो आता कुठल्या पदावरती कुठं काम करतो आणि सोसायटीमध्ये किंवा परिसरात काय सांगतो? नाही, तो कुठल्याही मोठ्या असा पदावरती नाहीये, फक्त तो धमकवण्याचा प्रयत्न करतो. तो जो गाडीमध्ये दाखवतो की माझी मंत्रालयाने दिलेली गाडी वगैरे हे सगळं बोगस आहे. ती रितसर पोलिसांनी चौकशी करावी, कारण त्याच्याकडे कसा कुठलाही शासकीय असा मोठ्या पदाचा काही त्याच्याकडे हक्क नाहीये. त्याला ज्यांनी मारहाण केली त्यांचं पूर्ण नाव काय आहे? त्यांचं पूर्ण नाव अखिलेश शुक्ला आहे. ते कुठं काम करतात, कशात काम करतात? मी सगळी इन्क्वायरी केली आणि ते MTDC मध्ये महाराष्ट्र टुरिस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये कामाला असून एक अकाउंट मॅनेजरच्या पदावर ते काम करतायत. परिसरात मध्ये काय बतावणी करतात, कुठली गाडी घेऊन फिरतात? मी हे इन्क्वायरी केली, परंतु असे त्यांना कुठलीही गाडी देण्यात आलेली नाहीये. ते कुठल्या गाडीत फिरतात? ते लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरतात असे मला माहिती पडली. पिवळ्या गाडीची दिवी गाडीमध्ये फिरतात असं मला माहिती कळली. स्वतःला काय सांगतो? मी मंत्रालयामध्ये कामाला असून लोकांना धमकवतात ते. सर, काल रात्रीची घटना आहे जी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आलेली आहे की शेजारच्या मावशीनं त्या ठिकाणी धुरासाठी त्या ठिकाणी समोरच्याला काहीतरी बोललेत शुक्ला या व्यक्तीला. त्यानंतर त्यांचा वादावाद झाल्यानंतर त्यांचा वाद कोपाला जायला लागला. तर शेजारचे देशमुख परिवार हे एकत्र आले आणि त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला, सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी थोड्याच वेळानंतर ते सुटलं आणि त्याच्यानंतर त्या शुक्ला या व्यक्तीने 10-15 लोकांना बाहेरून बोलवले, गुंडे लोकांना, आणि त्यांनी भयान यांच्या घरातच घुसून यांना मारहाण केली. मारलं एवढं जबरदस्त मारलेलं आहे की त्या माणसाला आज 15-20 टाके पडलेले आहेत. त्याच्यानंतर तो व्यक्ती सिरियस आहे. दोघं बंधू आहेत. त्याच्यानंतर त्यांनी सर्वांनी मिळून पोलीस स्टेशनला जाऊन त्या जबान्या दिल्यात. त्यांची रक्त बंबाळ झाली होती आणि ज्या मावशीपासून सुरुवात झाली होती ती मावशीचं ब्लाऊज साडी देखील रक्तानं पूर्ण भिजलेलं होतं. अशा अवस्थेत त्या ठिकाणी त्यांच्यासोबत काही बिल्डिंगमध्ये राहणारे रहिवासी सर्व एकत्र गेले पोलीस स्टेशनमध्ये, पण पोलिसांनी ती गोष्टी नाकारली, घेत नव्हते. त्यांचा एक साधारण त्यांनी पेपरवरती लिखापडी केली. आताच आपण काही लोकांच्या बाईट देखील ऐकले असेल. त्या ठिकाणी त्यांची फक्त साधा पेपर घेतली, पण पोलिसांनी साधी दखल घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही. आज त्या ठिकाणी 24 तास उलटलेले आहे. आज तो मोकार फिरतोय. आणि दुसरी गोष्ट त्याने त्या माणसांना, त्या परिवारांना, देशमुख परिवारांना असं दिले की तुम्ही मराठी लोक आमचं काय वाकडं करून तुमचं महाराष्ट्र आमचं काही चालू करू शकत नाही. आम्ही बघा फोन लावले, आज 10-15 माणसं आमच्यासाठी आलेले आहेत. तुमचं कोण? तुमचं नातगोत सुद्धा येऊ शकत नाही, तेव्हा तुमचं कोण? म्हणून त्या ठिकाणी त्या माणसाची जबरदस्ती आपली त्या ठिकाणी दादागिरी वाढलेली आहे. त्यानंतर तो शासनाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना दहशत माजवलेली आहे. हा पूर्ण विधान परिसर त्या ठिकाणी आज भीड वातावरण मध्ये पसरत आहेत. ते लहान मुलं असो या कोठेही असो, कोणतेही असो, तर त्या माणसाने याच्या व्यतिरिक्त अजून देखील आई बहिणींचा एवढा अवमान केलेला आहे की मी हा सर्व लोकांकडनं ऐकलेलं, ग्रुपमधून ऐकलेलं आहे की त्याने रेपची देखील धमकी दिलेली आहे. तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही. तर आमची ही जी पुढचे आमचे नियोजन आहे हे सर्वांच्या मताने सर्वजण त्या ठिकाणी उद्या जर संध्याकाळपर्यंत त्या माणसाला त्या ठिकाणी अटक नाही झाली तर उद्या नंतर आम्ही परवाला पूर्ण ह्या कल्याण शहरामध्ये जागोजागी मुरबाड रोड आहे त्याच्यावर आंदोलन होईल. जर त्याच्यावर देखील अन्याय आम्हाला त्या ठिकाणी न्याय नाही मिळाला, अन्याय वाढत राहिला, तर आम्ही त्या ठिकाणी रेल्वे रोको देखील हा आंदोलन करणार आहे. कारण हा नुसता मराठी मुलकाने आई बहिणींचा त्या ठिकाणी त्यांचा जे एक इज्जतीचा प्रॉब्लेम आहे, एक त्यांच्यावर त्यांनी चितडी उडलेली आहे. आणि शिवाजी महाराजांचा हा राज्य आहे, 18 पगड जाती एकत्र राहतात भाऊ. आणि इथं त्यांनी गुन्हा नव्हता आणि त्याच्यात जर असं कोणी गालबोट लावत असेल आणि त्या ठिकाणी भले त्यांनी शासनाच्या नावाखाली जर गरिबांना जर अशा प्रकारे त्यांनी दमदाटी देऊन त्यांना धमकवतात, त्यांचा आवाज जर बंद करतात. आणि त्या माणसाने एवढंच नाही बोली, त्यांनी पोलीस स्टेशन सुद्धा सांगितलं की पोलीस स्टेशन सुद्धा आमचं कोणी काही करू शकत नाही. म्हणून त्यांच्यानुसार आम्ही इथं जागोजागी आंदोलन करणार आहेत.
आणि याच्यानंतर आम्ही शासनाला विनंती करतो की आपण शासन आहात, आमचे मायबाप आहात, आपण त्या ठिकाणी या गुन्हेगाराला माफी देऊ नये, त्याला आळा घालू नये. तो शासन प्रशासन असो, पोलीस स्टेशन असेल, आणि याच माध्यमाने सर्व मीडियानं देखील मी धन्यवाद करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.